नाम सुन के फ्लावर समझे क्या? मैं फ्लावर नहीं हूँ, फायर हूँ, फायर, वाइल्ड फायर, कोको दे माके नाइयो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मला ॲक्च्युली हसायला येतं आहे. ज्या लोकांनी पुष्पा 2 बघितलं असेल तर त्यांना तर कळलंच असेल मी काय म्हणाली आहे. आणि ऑब्व्हियसली या टोणग्याला तर नक्कीच कळेल, कारण हा आत्ताच बघून आला आहे. तर आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तुम्हाला कळलंच असेल. मैं झुकेगी नहीं साला. आता चोंबडे भक्त जाऊन लगेच तिकडे सांगू नका, ती गॉसिप गर्ल आहे ना दादा, तिच्याबद्दल असं बोलत होती, ती कुत्री आहे ना ती असं बोलत होती. आणि दादा बोलणार, ओ हो 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 हो, का जोक सांगितलाय, ह्याच्यावर मी एवढंच करू शकते. रे तुमच्या त्या हत्ती द डुकऱ्याला, त्याला स्वतःलाच काय माहिती नसतं त्याच्याच व्हिडिओमध्ये त्याच्याच व्लॉगमध्ये काय बोलायचं. तो काय रिॲक्शन देणार आहे तुमच्या कमेंट्सला? जाऊन एवढे मोठे मोठे कमेंट्स करता की ती असं बोलली, ती तसं बोलली. आणि हा बोलणार मग, अरे राहू दे, तिला भुंकत बसू दे त्या रेबीज झालेल्या कुत्रीला, आणि आपण भावना द्यायचं, मी तर मार्केटमध्ये फिरणारा हत्ती आहे. अरे तुझी औकात काय आहे बघणार आहे. म्हणजे ना इनडायरेक्टली असंच असतं बघा. आता याच्या पोरीला हत्ती बिलकुल आवडत नाही. काय तर तो जो हत्ती आणून दिला आहे, सारखा तिच्या गळ्यात मारत असतो जो. तरी पण ती काय मागते बघा, कधी पण बी 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 बी. म्हणजे तिला कुत्रेच आवडतात, तिला डॉगीजच आवडतात. त्याच्यामुळे तू मला किती हेट केलंस ना तरी तुझी मुलगी तुला सतत आठवण करून देत राहील की कुत्रा किती प्रेमळ प्राणी आहे रे. लहान मुलांना पण किती आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकमेव प्रिय पाळीव प्राणी म्हणजे डॉग्स, पपीज, कुत्रे. आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट की तुम्हाला हे बोलतो. ॲटलिस्ट मी लॉयल तरी आहे, तुझ्यासारखी गटारूपशी डुक्कर तरी नाही आहे. पेपा पिग आवडणारे पेपा पिगवाले काही टेन्शन घेऊ नका, हा तोवाला नाही आहे, हा रानटी आहे, रानडुक्कर असतं ना ते आहे. आधी आणि पाणीवाले जरा भाषा नीट शिका. बहिणीच्या लग्नाला बहीण. आणि कसे रे तुम्ही, कसे जावई, कोणाचा मुलगा नव्हता की कोणाचे जावई तर दूरचीच गोष्ट, म्हणजे ते कझिन्सचे भाऊ वगैरे वगैरे ते लोक पण नव्हते. ते पण काहीतरी आपल्या कामधामामध्ये बिझी आहे, ते डिरेक्टली आले असतील लग्नाला वगैरे, किंवा दुसरे मामा वगैरे ते पण असे तिथे येऊन राहायला नव्हते. आणि मेन प्रश्न हा आहे की लग्न जर तुमच्या घराजवळ होतं तर तुम्ही तिकडे सगळे बोऱ्या बिस्तरा घेऊन का पोचला होतात? आणि तुझं काय काम आहे तुमच्या लोकांचं? तुम्ही काय बांगड्या भरायला गेलेले तिथे आहातच तसले? काय ते लाज नाही वाटत की कसं आपल्या बायकोच्या आजोळी जाऊन तिकडे त्यांच्या मागे मागे त्यांच्या बहिणी, त्यांचे मामी, त्यांचे मावशा, त्यांच्या सगळ्या त्या बायकांमध्ये, आजींमध्ये, सगळ्यांमध्ये आपले बनियांवर कॅमेरा घेऊन बायकांच्या मागे लोमत्यासारखे फिरायचं. तुमच्या बायकांच्या मागे फिरताय तेवढं बस नाही का की आता दुसरीकडे त्यांच्या माहेरच्यांकडे पण जाऊन असे पडीक असता. यार, म्हणजे ही किती डिस्गस्टिंग आहे ही गोष्ट. म्हणजे ठीक आहे, आपण एका राहायला जातो किंवा आपण असं जातो, आपण असं काय मी हे नाही म्हणत आहे की पुरुषांनी जाऊ नये किंवा नवऱ्यांनी जाऊ नये बायकोच्या माहेरी वगैरे, पण कॅमेरा घेऊन असं लोंबत्यासारखं मागे मागे लोंबत राहायचं हे किती विचित्र आहे. म्हणजे काय ते लोक इतके अनकम्फर्टेबल असतात, कोणाला यांच्या व्हिडिओमध्ये यायचं नसतं तरी पण मग आता आपले जावई आहेत म्हटल्यावरती काही बोलता पण येत नाही. पण हे ह्यांना समजायला पाहिजे ना, किंवा ह्यांच्या ज्या मुली आहेत त्यांना समजायला पाहिजे ना. त्या फनीचं तर माकडच करून ठेवलं आहे ते तर. पण तरी तो असा जातो येतो, ॲटलिस्ट दाखवतो तरी बाबा त्याला काहीतरी काम आहे. म्हणजे तो येतो जीव तोडत, म्हणजे त्याला लोक म्हणत असतील की बाबा हा कसा आहे की इतकं म्हणजे स्वतःचं जरा पण जीवाची पर्वा न करता किंवा आराम न करता, स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता कसा नुसता एकदम बायको वेडा आहे, नुसता सगळीकडे सारखा कुठे पण जाऊन कधी पण येतो. बट ॲटलिस्ट तो कामाला तरी जातो. पण ह्याला तर म्हणतच असतील की हा काय, हा कुठे जात पण नाही, तो जातो तरी, हा तर एक नंबरचा इथे रिकामटेकडाच आहे. हा काय करतो तर बायको म्हणत असेल लोंबताय. बायको पण जगा वेगळी, कुठे जाईल तिकडे शॉपिंग, कुठे जाईल तिकडे शॉपिंग. काय तर कारण सांगते
की इथे चांगलं मिळतं, इकडे असं वेगळं मिळतं, कलेक्शन वेगळं आहे. आणि हा पण तिथे दुकानात जाऊन मोठमोठ्याने बोलतोय. दुकानदाराला पण सांगत होता की मुंबईला नाही मिळत, पण माझ्या बायकोचं असं म्हणणं आहे की इथे जास्त चांगलं कलेक्शन आहे, इधर ज़्यादा अच्छा होता है, वो कहती है मुंबई में भी नहीं मिलता है बोलती है. त्याला असं वाटलं की दुकानदार खुश होईल, अरे मुंबईवरून आले तुम्ही, मुंबईचं सगळं आमच्या दुकानातलं कलेक्शन आवडतं, आमच्या असं याला वाटलं. पण याचा खयाली पुलावचा चांगला पुलाव करपला याचा. त्याने भाव पण नाही दिला. अरे तुला कोण भाव पण नाही देत. त्या बायका तिथे मेहंदी काढत होत्या, त्याच्यात पण मध्ये मध्ये ओ माय गॉड माझी फ्लाईट डिले झाली, माझ्या फ्लाईटला काय झालं, माझी फ्लाईट पोस्टपोन झाली, ओ शिट. आणि मग हे कोणी याच्याकडे बघत नव्हतं. आता याला कळलं असेल की फनीला कसं वाटत असेल जेव्हा हा बचनाचं लक्ष वेधायला प्रयत्न करत होता, एवढ्या जोरात बोलत होता की माझी फ्लाईट डिले झाली, आणि ती बचनेचं काही लक्षच नव्हतं. ती तर आपली करण्यातच बिझी होती. अरे येडाय का रे तू, गप ना, कोणाला काही घेणं देणं नाही. तू जा नाही तर नको जाऊ, राहा नाही तर नको राहू, कारण तू कोण आहेस, तू लोमत्या. असं पण तू कुठल्या मोठ्या कामाला जाणार होता, फिरायला तर जाणार होता, टाइमपास तर करायला जाणार होता, उंडगेगिरी करायला तर जाणार होता, तर मग काय तुला फरक पडतोय, फ्लाईट डिले झाली काय, कॅन्सल झाली काय, आणि लोकांना तरी तुझ्या सासूरवाडीवाल्यांना तरी काय फरक पडतोय. ठीक आहे, असाच आहे, याला काय ऐकाय नाही काय. आणि बायकोचं तर लेक्चर ऐकलं का, एकदम भारी, फुल बिझनेस वुमन. आणि काय तर म्हणे आता ऑफिस जॉईन करणार आहे. आणि मी लग्नाच्या आधी अशी नव्हती, मला काय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करायचा होता. कॉर्पोरेट सेक्टर, आधी कॉर्पोरेट नसतं, तुला आधी कोणी घेतलं असतं ते विचार कर. तुला कोण उभं पण करणार नाही कॉर्पोरेटवाली. त्याच्यामुळे ना तू गपचूप ते जे आहे तेच चालव. आणि ते काय तुम्ही काय करणार आहे, तो तर काय करतोय, उजेड पाडलाय ते तर दिसतंच आहे. आमचे पप्पा असे, आमचे पप्पा तसे, आमच्या पप्पांना असं आवडतं, आमच्या पप्पांना तसं आवडतं. अरे पप्पांचंच सगळं आहे, पप्पांनी सगळं उघडून दिलं आहे तुम्हाला, फक्त ते पण नाही झेपत आहे, त्याच्यात पण तुमचा टाईमपास चालला आहे. म्हणून ते बोलत आहेत बाबा मी काहीतरी इन्व्हेस्ट केलं आहे, तुम्हाला एवढं सगळं पैसा ओतून सगळं अरेंज करून दिलं आहे, तर ते फिरणं बिरणं जरा बंद करा आणि जरा काम धंद्याला लागा असं सांगतात. ते ह्यांचं काय वेगळंच, ह्यांना वाटतं की पप्पांना मोठा यांचा अभिमान आहे. अरे तू अभिमान करण्यासारखं काय आहे का, नुसतं नावातच आहे बस, बाकी अभिमान असं काहीच नाही, अभिला मानच नाही. मान आणि तू चोरेमॉन. ती पोरगी पण रडायला लागली, बोलली आई बसकर आई बसकर, नको यार. ती गॉसिप गर्ल पण ऐकेल ना तर उगाचच माझ्या आई वडिलांच्या इज्जतीचे धिंडोडे काढते. बाबा तू नको आई काय पण बोलू, आई औकात में रे आई. म्हणून मग तिने बिचारीने काहीतरी असं क्रँकीनेस करून तुला टॉपिकपासून भरकटवलं. नाहीतरी बाई काय बोडबोडत होती. बापरे म्हणे माझ्या पण आता रक्तात असं बिझनेस आला आहे, मी जेव्हापासून लग्न करून आली आहे तर मला बिझनेस वुमन व्हायचं आहे. आणि बिझनेस, आणि आमच्यासारख्यांना असं बिझनेसच बरं असतो ना. आणि मग ढबी बोलणार की हो आपल्याला काय, आपल्याला 9 to 5 आपल्याला नाही जमणार. हो ना, नाही जमणार आपल्याला, 9 to 5 कसं जमणार, आपल्याला जमूच शकत नाही. आपल्यासाठी बिझनेसच बेस्ट आहे, कारण आपल्याला इतक्या सुट्ट्या कोण देणार ना. हो अरे बिझनेसवाले म्हणजे तुम्हाला काय हे काय वेले बिले समजता का, तुमच्याबरोबर कंपॅरिझन करतात हे. आणि काय म्हणतात की आम्हाला बिझनेस बरं आहे कारण बिझनेसमध्ये हव्या तेवढ्या सुट्ट्या मिळतात. अरे तुम्हाला रिअल बिझनेस काय असतो काय माहिती आहे का, फुकट्यांनो, चामट्यांनो, चोमट्यांनो, लोमट्यांनो. आणि तू काय म्हणते रे की मी काय, पप्पांना माहिती आहे मी कशात पण हात घातला ना तर मग हात घाण करूनच बाहेर काढतो, एकदम घाण एकदम, कारण मी डुक्कर आहे ना, डुकऱ्या चिखलात लोळूनच बाहेर येतो मी. आणि राहिली गोष्ट, काही लोक मला म्हणतात की म्हणजे अगदीच बरोबर आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे की आपण चिखलात दगड मारल्याने चिखल आपल्यावरच उडतो. पण काय आहे ना, काहींना ना हीच भाषा समजते, त्यांच्या प्रत्येक भाषेमध्ये आपल्याबद्दल इतकं ऐकल्यानंतर, इतकं म्हणजे प्रत्येक सेंटेन्समध्ये आपल्याला कोणतरी कुत्री 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 असं म्हणते. ऑफकोर्स मला त्याच्याने काही वाईट नाहीच वाटत आहे, डुकरापेक्षा कुत्रा बरा ऑलवेज, तर त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण ठीक आहे ना, जर तो कुत्री म्हणू शकतो तर मी डुक्कर तर नक्कीच म्हणू शकते ना. आहेस तू डुक्कर. म्हणत होती मॅडम
बिझनेसवाल्यांना काय कमी समजू नका. आणि बिझनेसवाल्यांकडे तर ऑफिसवाल्यांपेक्षाही वेळ नसतो. तुम्ही कुठल्या बिझनेसच्या गोष्टी करताय? हॅलो, काय स्वतःला काय? आणि म्हणे आम्ही MBA करणार होती. कसलं ग बाई, तू काहीच नाही करू शकत. तुला साधं तुझ्याच्याने डोसा नाही होत. काय केलेलंच त्याचं रे देवा देवा देवा. करपवलेले. आणि ते काय होतं, काय प्रकार होता, कच्चं होतं पक्कं होतं, त्याच्यावर झाकण ठेवलेलं. आणि बघत तर अशी होती की बापरे, की म्हणजे मी एकदमच बघते असं एकदम कसं क्रिस्प वगैरे काय कसा निघणार आहे डोसा. आणि ना भाई तू तर बोलूच नको की ती त्या बेटनाची रेसिपी आहे वगैरे. तुझ्या चक्करमध्ये ना तिचं बदनाम तू तू तुझीच रेसिपी म्हणून दाखव बाबा ती लोकांना. नको असं काहीतरी बोलू की ती बेटनाचीच रेसिपी आहे. अशी बनवते बेटना? हे काय बनवलं होतं ते? आणि हा एक महाराज म्हणे की हे काय आहे, म्हैसूर मसाला आहे. म्हैसूर नाही आहे तो, खैसून मसाला डोसा आहे. म्हणजे खैसून दिसतंय तर मसाला डोसा असं म्हणून तो खैसून आहे. अरे काय काय बनवलं होतं रे, इश्यू हॉरिबल जेवण. आणि असं मला वाटतं हिला फक्त आपलं ते फ्री शो करण्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही या बाईला आयुष्यात. बस तेवढंच मटकायचं, तेवढंच माहिती आहे. त्या मटकण्यावरच गेलाय हा. तसं पण ह्याला दुसरं कोण ह्याच्याबरोबर राहू शकतं का कोण? बरोबर ते सारख्याला वारखे मिळालेले आहेत. ती पण तशीच आणि हा पण तसाच. आणि यांचं पुरं खानदानच तसं आहे. बिझनेसवाल्यांना ना अजिबात सुट्ट्या नसतात. म्हणून तर लोक बिझनेस करायला कचरतात. त्यांना असं वाटतं की चला बाबा काहीतरी जॉब वगैरे केला तर ॲटलिस्ट आपल्याला जे ॲन्युअल लीव्ज वगैरे असतात ते तरी मिळतील. एक सर्टन अमाऊंट ऑफ लीव्ज मिळतील. सॅटर्डे संडे मिळेल कोणाकोणाला. एक 1 डे वीक ऑफ असतो तर ॲटलिस्ट तो मिळेल. काहीतरी तरी फिक्स सुट्ट्या मिळतील. पण बिझनेसमध्ये असं नसतं. जो ट्रू बिझनेसमॅन असतो तो 24/7 12 months ऑलवेज ही इज देअर. म्हणजे सगळे वर्षाचे 12ही महिने त्याला कामच काम असतं. आणि इवन बाहेरगावी वगैरे कुठे गेलं तरी पण मग तुम्हाला ते कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं कंटिन्युअस. म्हणजे खूपच डिफिकल्ट आहे त्यांना टाईम काढणं आपल्या फॅमिलीसाठी किंवा असं. म्हणजे ह्यांनी तर जोक बनवला आहे लिटरली बिझनेसमॅनचा. अरे बाबा तुम्ही असं काहीतरी बोलत जाऊन नका रे बाबा. त्या बापाची उरली सुरलेली आहे ना ती ठेवा. दोघं पण अगाध ज्ञानी लोक. तुम्ही ना बस करा, जे चाललं आहे ना ते चालू द्या. आणि काय तर म्हणे आता आमचा ढबी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये घुसतोय, ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये घुसतोय. बरोबर, भिका मागतोय. अजून कोणी येतं आहे की नाही काय माहिती, ते तर बघण्यासारखंच असणार आहे. आणि म्हणे मी काय पण कशामध्ये पण एंटर होतं ना, तू एक काहीतरी कर रे बाबा. एक ना धड भाराभर चिंदेत तुझं या दगडावर त्या दगडावर. आणि मग टपक धपाक चांगल्या आपटणार आहे मग. आणि फुगी ते जे शामरुगसारखं तोंड आहे ना ते तेवढंच उघड ज्यातनं नुसतं रडता येईल आणि नुसतं ग्रिप करता येईल, नाही तर मग खाता येईल. तेवढ्यापुरतंच उघड. ज्ञान देण्यासाठी ते तोंड नाही आहे बाळा तुला देवाने दिलेलं. उगाचच त्याच्यातनं ज्ञानाच्या नावाखाली, ज्ञानाच्या म्हणजे नॉलेजच्या नावाखाली उगाचच आपण फार मोठे ज्ञानी आहोत, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, आपल्याला खरं तर काहीच कळत नाही. ते नको प्रूफ करूस ग बाई. नुसतं नाव ठेवून दिल्याने कोणी ज्ञानी होत नाही. ती व्यक्ती ज्ञानी होईल पण त्याचे आई वडील जर ते मंद असतील तर ते मंदच राहणार ना. हवा हा बिझनेस करणार, ह्याला तोंड उघडलं तर आपल्या व्लॉगमधली एक लाईन तरी नीट बोलता येते का? आता उद्या काय आहे, उद्या आपण मजा करणार आहे आणि खूप मजा येणार आहे. आणि आता काय होणार आहे ते तुम्हाला उद्याच कळेल. सोबत राहा, बघत राहा. चला तर मग. फुगुनी खूप खुश आहे. कशाला ते तुम्हाला लवकरच कळेल. आता तिला बारीक होण्याचा आनंद असतो, वेगळाच आनंद असतो. तर आता तिला होतात म्हणून करायचं आहे. होतात म्हणून करायचं आहे? अरे काय होतं म्हणून काय करायचं आहे?
अरे असं काहीतरी बोलत जाऊ नको, काहीतरी संदर्भासहित स्पष्टीकरण दे भावा. हे काय मध्येच बोलतो, होतात म्हणून करायचंय, कर कर, होतंय तोपर्यंत करून घे करून घे. अरे मला नाही माहिती काय काय ते, तूच बोलला ना होतात म्हणून करायचंय, ते तूच विचार कर आता काय होतात आणि काय करायचंय. सगळ्यामध्ये स्वतःचाच मोठेपणा दाखवायचा असतो. एक नंबरचा एक तर फुकटे आहे. काय बोलतो की ते आजोबा आहेत ना ते माझ्याशीच बोलतात, जास्त फनीशी जास्त बोलत नाही, माझ्याशीच जास्त बोलतात. आणि तिथे गेला मोठा हुशार आहे दाखवायला. ते बिचारे आता म्हणजे वयामानानुसार भ्रमिष्ट झाले आहेत, त्यांना काही समजत नाही, बोलता येत नाही, कोणी बोललेलं ऐकायला येत नाही, ऐकायला आलं तर काय बोलतायत ते समजत नाही. आणि हा त्यांना तिथे जाऊन काही ना काहीतरी प्रश्न विचारतोय आणि दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्हाला बघा कशी माझ्याशी ते कसे गप्पा मारतायत वगैरे. त्यांना बिचाऱ्यांना काय त्यांचं झालं आहे आता जास्त, त्यांना असं वाटतंय की माझंच मला सुचत नाही, ह्याच्याशी मी काय गप्पा मारू, मला कळलं असतं तर आणि काय पाहिजे होतं. आणि हा एक माझ्याशी फोनवर आत्ताच परवाच फोन केलेला म्हणे, परवा फोन केलेला लगेच त्यांना अजिबात काहीच कळेन असं झालं. ॲटलिस्ट त्यांना तब्येत खराब होऊन 1 महिना 15 दिवस तरी लोटले असतील. परवाच फोन केलेला काय परवाच फोन केलेला. आणि तुझ्याशीच बोलणार ना, तुझ्याशी ह्याच्यासाठी नाही फोन करून बोलत की तू काहीतरी ग्रेट आहेस आणि तुझ्याशी बोलायला त्यांना मज्जा येते वगैरे. हे तुझं स्वतःचंच आहे, हे तर बरं आहे आपलं. ज्या माणसाला बोलताच येत नाही, ज्या माणसाला काही सांगताच येत नाही, त्याच्याबद्दलच असं म्हणायचं. म्हणजे कोण विचारणार आणि कोण सांगणार की खरंच बोलत होता की नाही. तुझी बायको सांगू शकत होती, पण ती तर काय तिने विषयच बदलून टाकला. ह्याच्यावरूनच समजतं की किती ते तुझ्याशी बोलत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला जास्त फोन करायचे याचा अर्थ असा नाही की फनी त्यांना आवडत नव्हता किंवा फनीबरोबर ते कम्फर्टेबल नव्हते. जरी ते तुला फोन करत असतील ना तरी हा विचार करून करत असतील की तो बाबा काहीतरी कामधंदे करणारा तरी माणूस आहे, नाही तर फावल्या वेळात बायको मागे असतो पण बाकीच्या वेळात तरी काहीतरी काम करतो. हा तर ऑल द टाईमच फुकट माणूस आहे, याला काही कामधंदे नसतात. एकतर इकडे तिकडे टवाळखोरगिरी करत असेल, नाहीतर कुठेतरी टाईमपास करत असेल, नाहीतर कोणाला तरी त्रास देत असेल. त्याच्यापेक्षा मीच बघतो हा काय करतोय, माझ्याशी तरी 4 शब्द बोलतो, टाईमपास करतो, म्हणून ते पण तुला टाईमपास म्हणून कॉल करत असतील. तू टाईमपासशिवाय काही नाही आहेस रे लोकांच्या आयुष्यामध्ये. तुला उगाच स्वतःलाच असं काहीतरी वाटतं की आपण काहीतरी भारी आहोत. तू इतका फुकट आहेस ना की अख्खा वेळ घरात असतो, नाहीतर मग कोणाच्या पण दुसऱ्याच्या बायकोला वगैरे आणायला पण जातो टाईमपास करायला. ह्याला कंटेंट, कारण हेच आहे ना, ह्याला दुसरं काही येतच नाही. कसला बिझनेस आणि कसलं काही डोंबलाचं बघा त्या फिरत असतो. असा बिझनेसमॅन फिरायला लागला उठता सुट्टा, दुसऱ्यांच्या बायकाला आणायला जायला लागला तर मग काय बघायलाच नको. मोठं बॉन्डिंग दाखवतोय. आधी स्वतःच असे टायटल टाकायचे मिसलिडिंग आणि नंतर मग लोकांना बोलायचं की तुम्हाला माहिती नाही आहे आमचं बॉन्डिंग किती आहे, तुम्हाला माहिती नाही आहे की आम्ही असं एकमेकांशिवाय राहू नाही शकत, तुम्हाला माहिती नाही आहे हे लोक असं कसं जाणार, ते असं 4 दिवस जाऊन येणार परत, ते काय असं काय कायमचं राहायला कसं, असं कोण सोडून वगैरे जात नसतं आमच्याकडे, आमचं खूप भारी आहे, आमचं खूप बॉन्डिंग आहे. अरे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं ना, याच्यावरनंच कळतं की किती घनिष्ठ बॉन्डिंग आहे तुमचं. फुगुनीला तर ऑल द टाईम हे काय पण बोलत असतो, कुठे चाललो आहे आम्ही, काहीतरी सगळं माहिती असतं आणि सगळं हिला सगळीकडे फिरायचं असतं. आणि दाखवते तर अशी की बापरे मी नाही त्यातली, मी कडी लावा आतली, पहिल्यापासूनच असली आहे वाटतं ही. अजून पण तिची ती काय खोड जात नाही आहे. नुसतं मला तर काय माहितीच नाही काय सरप्राईज. एकतर तिला इतकी घाणेरडी सवय लागली ना ते सरप्राईजेस. एकतर बापाच्या जीवावर सरप्राईज देणारा मुलगा चूज केला. ह्याच्यावरनंच कळतं की काय चॉईस आहे. म्हणजे बापाच्या जीवावर तर काही होऊ शकतं रे बाबा. काय म्हणजे तो कॉलेजच्या दिवसापासूनच एवढं महागड्या रेस्टॉरंट्समध्ये आणि सरप्राईज आणि पार्टी थ्रो करणं. कधी पण बघावं तेव्हा बबीने माझ्यासाठी हे केलं होतं, आम्ही इथे यायचो. अरे तुम्ही कॉलेजला जायचात की अख्खा दिवस भटकायचाच, ह्याच्यावरूनच प्रूव्ह होतं की तुम्ही काही केलेलं नाही आहे टाईमपासशिवाय, नुसतं बापाची बापकमाई उडवण्याशिवाय नुसतं टाईमपास. आणि हिने तर ह्याला बरोबर हेरला की हा उडवतोय आणि आपण मस्तपैकी मज्जा करून घेऊया हॉट शॉर्ट्स घालून. अजून पण त्याच झोनमध्ये आहेत. आणि म्हणूनच हेच प्रूव्हन की ह्यांना डोनेशनवरच हे लोक घुसले आणि डोनेशनवरच बाहेर झाले, डोनेशनवरच डिग्री मिळालेली आहे. बाकी अभ्यास वगैरे तर सगळं भ्रम आहे, भ्रम. पण तुम्ही बघा ना
आपण जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आपल्याला एवढं परवडत होतं का पब्सला जाणं, पार्टीज थ्रो करणं आणि कुठे ते बार्बेक्यू नेशनमध्ये वगैरे जाणं. त्यावेळेला पण ते महागच होतं नाही का, पर हेड वगैरे चार्जेस पे करणं वगैरे. आणि म्हणे मी तर गरीब, माझ्या आईने तर इतकं हे केलं आहे, माझ्या आईने तर इतके खस्ता खाल्ल्या आहेत, इतकं आमचं स्ट्रगल लाईफ आहे. हे स्ट्रगल, अरे हे स्ट्रगल असेल तर मग बाकीच्या मुलींना पण असं स्ट्रगल येऊ दे बाबा नशिबाला. हे काय, हे कसलं स्ट्रगल आहे? खायचं प्यायचं मस्त मज्जा मारायची. ओ हो 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 हो, ते आईकडून नसेल ना. ते असंच मुलांना असं भुरळ पाडून असं त्यांच्या जीवावर मज्जा मारली असेल नाही का. तर ती सवयच लागली, ती चटकच लागली. आता प्रत्येक वेळेला एक्सपेक्टेशन्स असतात मॅडमचे की बाबा मला आता असंच सरप्राईज देणार आहे, तसंच सरप्राईज देणार आहे, आणि कंटिन्यूस ते प्रेशर बिल्ड करत राहायचं. आणि मग जेव्हा ॲक्च्युअल तो सरप्राईज देतो तेव्हा मग एकदम आपण असं दाखवायचं की बाबा मला तर माहितीच नाही, कसलं काय, हा तर वेडाच आहे, हा तर वेडाच आहे. अरे वेडा नाही आहे, तू जास्त शहाणी आहेस. व चलाक ब्रो, व्हेरी चलाक. तिथे जाऊन पण उगाचच तो बड्डे सांगून तिकडे फुकटचा केक खाऊन आले. कारण जेव्हा तुम्ही सांगता बड्डे तर ते एक पेस्ट्री तुम्हाला फ्रीमध्ये देतात किंवा एक छोटासा मिनी केक असं देतात खायला, त्यांच्यातर्फे असतो तो. आता इतकं खाऊन झाल्यानंतर सुद्धा ह्यांना ते खायचं होतं फुकटामध्ये, म्हणून त्या पोरीचा बड्डे, जो झालेला बड्डे आहे तो त्यांना सांगितला. आणि भक्त तर बापरे, भक्त तर काय म्हणे की त्यांनी BN वाल्यांनी सेलिब्रेट केला. असं काय त्यांना माहितीच आहे, ते ह्यांचे कोणतरी फॉलोअरच आहेत आणि बघतातच. अरे तुमच्या मुलीचा बड्डे झाला का, चला आपण सेलिब्रेट करूया. कारण काय भक्तांना पण आहे ना अलगच लेवलची भक्ती आहे यांच्या अंगात संचारलेली. अरे तुमचे हे जे दादा ताई आहेत ना, एक नंबरचे फुकटे आहेत. जिथे फुकट तिथे प्रकट. फुकटची एक गोष्ट सोडत नाहीत ते. आणि ती भुगी इसी दाखवते चिमकांडी, पण खाते किती, बाप रे बाप. त्या आयशीने एवढं करून आणलं, ते आधी खाल्लं कलेजी, आणि नंतर तिथून उतरून पण, आणि कसं मिळते अशी वखवखलेली नुसती, असं उभ्या उभ्याच खायला सुरुवात. तो बबी पण म्हणतो की बाई काय आहे, हिला काय वर्षानुवर्ष जन्मोजन्मी खायला नाही मिळालं अशी खाते. अरे खरंच ग बाई, काही शिस्त नाही. आणि तिच्या दातात काय नेहमी अडकलेलं माहिती, तुम्ही नोटीस केलं का मंडळी? बघावं तेव्हा असं काहीतरी तोंड वाकडं करून ते जिभेने दातातलं काहीतरी अडकलेलंच काढत असते. घाणेरडी कुठची खा खाते, रूट कॅनल आणि साफ करून घेते दात वसाडी. आणि त्या हगारोपायी तर येडाच झालाय हा. तर ह्याला तर ह्याचं पूर्ण सगळं आता ह्याला माहिती आहे, ते ट्रिप्स वगैरे सगळं काही त्या हगारोवरच निघणार आहे. तर त्याच्यामुळे काही करत असतो. आता तर मग तो एवढा महान डोसा दाखवण्याची गरज काय होती, जर हगारोमध्ये मॅगी करून दाखवणारच होता. आणि ते काय मॅगी होतं, पाणी आवडतं म्हणजे सूपी आवडतं, थोडं पातळ आवडतं म्हणून काय एवढं पाणी, ते सूपपेक्षा पण भयंकर होतं. असं वाटत होतं की पेज आहे ती मॅगीची. आणि नंतर ते फेकूनच दिलं, मला पाणी आवडतं. मग प्यायचं होतं ना ते पाणी, असं मोठं कळशीतच घ्यायचं होतं मॅगी आणि खायचं होतं. तसंच झालेलं ते. काय बनवतो आणि काय रे हगारोवाले, कोणाला देता रे बाबा. ॲटलिस्ट त्यांना बाकी सगळे ठीक आहे रे, पण हा काय आहे, हा माठाला काय देता तुम्ही, काय तुमच्या पूर्ण ह्याची वाट लावून टाकेल. आणि ते काय, ते काही प्रोडक्ट्सना तर काही अर्थच नाही आहे. ते तुम्ही गॅसवर पण भांडं ठेवून ते गरम करू शकता, किंवा रूममध्ये आपल्या हॉटेल रूममध्ये वगैरे केटल असते, ते केटलमध्ये पण बनवू शकता. त्याच्यामध्ये फार काही फरक नाही. इट इज अलाउड, तुम्ही धुवून वगैरे यूज करू शकता. ते मोर ओव्हर ते केटलसारखंच आहे. उगाचच कोण एवढं घेऊन जाणार आहे आणि कोणाच्या अंगात एवढी चुले घेऊन फिरायचं. आणि आत्ता इथे नाश्ता करतोय तर आता लगेच सेकंड मुवमेंटला तिथे मॅगी बनवायला घेतलं. अरे काहीतरी तरी पटेल अशा गोष्टी कर, काहीतरी सेन्स बनला पाहिजे की नाही. आणि लग्नाला का नाही गेले हे लोक, तर आम्ही थकलो होतो लग्नाची धावपळीमध्ये आणि इतकं झोप नाही झाली. मग घरी येऊन झोपलो, मग उशीर झाला. आणि सकाळी काय बोलला होता हा की पॉसिबल नाही आहे, म्हणून मी फुगुनीला बोललो की आपण थोडं लेटच जाऊया, आपण रिसेप्शनला जाऊया, कारण का माझी कामं आटपणार नाही. नंतर बोलतो की मी पण झोपलो होतो, धावपळ करून थकलो होतो. तू कसली धावपळ केली रे बाबा, कसली धावपळ केलीस तू? काय बॅगा उचलल्या की बस्ता बांधलास की आणि काय तिथे झाडू लावली, अंगण साफ केलं की प्लेट्स उचलल्यास की काय काय केलंस काय तू? स्वतःच्याच कामासाठी गेला होता, नाही तर तुझ्या तर तिथे लोचटासारखी लोमत्यासारखी जाण्याची काही गरजच नव्हती. गेलास आणि वरून थकलं आणि हे आणि झोपलो. किती खोटं बोलतो रे.
इतका वेला आणि इतका फुकट आणि इतका युजलेस, म्हणजे भार आहेस धरतीला तू. तिथे कोणाला सोडत नाही, सगळ्यांशी नुसत्या असा लाडी गोडी आणि नुसता मुलींमध्ये त्या उर्वाला 10 वेळा सांगत होत्या, गाणं म्हण ना गाणं म्हण ना. माझं फेवरेट, मी फरमाईश केली असं. तिने पण शेवटपर्यंत तुला काय गाणं म्हणून दाखवलं नाही, कल्टी दिली, तिच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. आणि हा काय दिला आणि ढाचे देतो की मी तुझे इथे साईडला लावतो, मी तुझं इंस्टाग्रामचं हँडल टाकतो वगैरे. कुठे काय काय कुठलं लावलं आहे. पण हा पण सगळ्यांना माहिती आहे हा कसला आहे. हा फक्त बाता मारतो, स्वतःसाठी कंटेंट गोळा करतो. हा कसला आपल्याला प्रमोट करणार आहे. ह्यालाच जरूरत आहे प्रमोशनची. ह्याचंच आता कसं बिघडलेलं सावरायचं बघ, आमचं नको काय करू. हे घरचे पण म्हणत असतील, बाबा तुझ्या याच्यामध्ये कुठे आम्हाला दिसण्यापेक्षा आमचं नाही प्रमोट झालेलं पण चालेल आम्हाला. नाही तर तुझ्या याच्यावर तुझ्या पेजवर दिसणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे. लोक म्हणतील, शी तू ह्याची रिलेटिव्ह आहे. जे आहेत ते पण अनफॉलो करून टाकतील. प्यारी समज गे उर्वा, गुड गर्ल ब्रो, गुड गर्ल. बाबा, आणि ती नवरी पण कसली भारी आयटम होती, कसली दान दान नाचत होती, एकदम खतरनाकच होती, एकदम बरोबर शोभेल अशीच होती. बाबा यांच्या फॅमिलीत एकदम शोभून दिसते. म्हणजे येड्यांची जत्राच आहे यांची फॅमिली, म्हणजे एकूणच असं मला वाटायला लागलं आहे. आणि त्या मामाच्या इथे बोर्ड लिहिलेला बघितलं का, पुणेकरच्या पण वरचा आहे. एक तर कुठलं चायनीज सप्लाय करतो, ते डिस्ट्रिक्ट केवढं, आणि त्याच्यामध्ये हा कोणाकोणाला सप्लाय करतो, आणि तिथे किती रेस्टॉरंट आणि अशा किती गाड्या असतील, आणि काय माहिती त्याच्यामधनं किती हे करतो त्याच्यामध्ये. पण इतके सारे टर्म्स अँड कंडिशन्स होते की सकाळी वाटतं काहीतरी 10 ते 12:30च चालू, त्याच्यानंतर मग दुपारी फोन सायलेंटवर आणि बंद, आणि फोन पण बंद आणि दुकान पण बंद, आणि मग संध्याकाळी 5 ते 8:30 चालू, आणि मग रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू, मग नंतर बंद. म्हणजे लिटरली सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असं काहीतरी, एवढंच ते दुकान चालू असतं. आणि त्याच्यामध्ये हा इतका पैसा कमवतो. अरे सॉलिड आहे त्यांचे बिझनेस. म्हणजे ॲटलिस्ट तो जातो तरी दुकानात, जात तरी असेल, थोडं तरी काहीतरी करतो, पण सॉलिड आहे. त्याच्यावर एवढे इंटरनॅशनल ट्रिप्स वगैरे होत असतील तर. ये तो कुछ सीन अपने हजम नहीं हुआ भाई, पल्ले नहीं पड़ा. आपको समजावं मंडळी, तो मुझे कमेंट में ज़रूर बताना. मामाजीचा आराम तर पुणेकरांच्या वरचा आहे. आणि आता ना मी एक ऑफ द टॉपिक, म्हणजे जे मी नोटीस केलं ते मी तुम्हाला आता जाता जाता एक सांगते. जो तो डान्सवाला व्हिडिओ आहे ना, हळदीचा फुल धमाल केली आम्ही, त्याच्यामध्ये 9:12 बघा. म्हणजे यांचं किती लक्ष असतं आणि किती काय हे लोकांना नोटीस होत नाहीत गोष्टी. खरंच म्हणजे कमाल वाटते. चायनीजवाल्या मामाची मुलगी, तिला लिटरली तिची आई अशी पुश करते आहे, आणि समोर एक बेवडा माणूस आहे, लिटरली बेवडा आहे तो, फुल लॉन आहे, एकदम टाईट आहे, कळतं आहे त्याच्याकडे बघूनच. तो कोण आहे काय आहे माहिती नाही, पण त्यांच्या ओळखीचाच आहे, त्यांच्या फॅमिलीमधलाच आहे. पण आजकाल तर आपल्याला माहितीच आहे की फॅमिलीमध्ये पण किती डेंजर होत आहेत गोष्टी, आणि आपण कोणावर असं विश्वास नाही ठेवू शकत. आता ह्याच्यामध्ये माझा अजिबात काही वाईट हेतू नाही आहे, पण तुम्ही बघा, टाईम आहे 9:12. ती बाई म्हणजे तिची आई तिला असं पुश करते त्या माणसाजवळ, तो माणूस तिला खेचतो असा जवळ, स्वतःजवळ ओढतो, मग तिला असं किस करतो, अजीबशा पद्धतीने तिला टच करतो, नंतर तिला नाचायला आणि तिच्या अंगाला असं खेळतोय. आणि खरंच माझ्या अंगावर काटा आला ते बघून, आणि इतकं घाण वाटत होतं ते. इतकं बिलकुलच ते बघण्यासारखं दृश्य नाही आहे मंडळी. तुम्ही बघा एकदा, आणि तुम्हाला पण सेम फिलिंग आलं का मला नक्की कळवा. आणि खरंच काय प्रकारची लोक आहेत हे लोक, नुसतं मस्ती मजा थिल्लरपणा ह्या सगळ्यामध्ये काही लक्षच नाही यांचं काय चाललं आहे आपल्या अवतीभोवती, कोण काय करतंय. तिथे सगळे आहेत, तिचे वडील आहेत, तिची आई आहे, तिची आई इनफॅक्ट तिला सांगते जा म्हणून, तिथे हा नाचतोय, ह्याची बायको नाचते, सगळे आजूबाजूला हे सगळे आहेत. आणि तो माणूस असं विचित्र करतोय, माहिती नाही म्हणजे मला काय, आय कुड बी रॉंग, बट ते व्हिज्युअल अजिबात चांगलं नव्हतं. तर जस्ट चेक इट आउट, आणि मला तुम्ही कॉमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका. तर आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.